हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहूया प्रोडॅट हेरोग्लिफ टायटलरमध्ये सिनेमॅटिक टायटल किंवा मग मोशन टायटल कशा प्रकारे बनवायचं, ते बनवण्यासाठी आपण प्रोडॅट हेरोग्लिफचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो हे आपण पाहूया. याचा जास्तीत जास्त उपयोग आपण EDSमध्ये कसा करू शकतो, EDSमध्ये टायटल बनवण्यासाठी किंवा टायटल बनवताना आपण त्याचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो, आज आपण हे पाहूया. तर त्यासाठी आपण सर्वात प्रथम प्रोडॅट हेरोग्लिफ ओपन न करता आपण EDS ओपन करूया आणि EDSमध्येच काम करूया. तर मी EDS ओपन करून घेतो. मित्रांनो, मोशन टायटल किंवा सिनेमॅटिक टायटलसाठी प्रोडॅट हेरोग्लिफचं हे जे वर्जन आहे हे खूप चांगलं आहे. त्यामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे टायटल क्रिएट करू शकता. टायटल बनवण्यासाठी, मोशन टायटलसाठी हे सॉफ्टवेअर तुम्हाला खूप उपयोगाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त 3D टायटल, 3D ॲनिमेशन टायटलसाठी पण तुम्हाला आणखी एक सॉफ्टवेअर आहे ब्लफ टायटलर म्हणून, त्याचाही उपयोग करू शकताय. तर इथे आपण ओपन करूया EDS. EDS ओपन केल्यानंतर आपण सगळ्यात प्रथम एक ब्लँक टाईमलाईन घेऊया आपण. आता ह्या टाईमलाईनमध्ये मी छोटंसं म्हणजे एक प्रोजेक्ट टाईप बनवलं होतं, पण आपण ती टाईमलाईन न घेता आपण रूट फोल्डरमध्ये जाऊन एक नवीन टाईमलाईन घेऊया. त्यासाठी आपल्याला Ctrl+N किंवा मग ह्या फोल्डरवर आपण क्लिक केलं तरी आपल्याला नवीन टाईमलाईन मिळेल. आपण नवीन टाईमलाईन घेऊया. तर मी नवीन टाईमलाईन घेतली आणि त्या टाईमलाईनला आपण हवं असेल तर नाव चेंज करू. मी ह्या टाईमलाईनचं सॅम्पल किंवा मग आपण यूट्यूब म्हणून नाव देऊया. YOUTUBE, यूट्यूब सॅम्पल. यूट्यूब सॅम्पल हे नाव मी दिलेलं आहे. आता आपण कशा प्रकारे सिनेमॅटिक किंवा मोशन टायटल बनवू शकतो हे आपण थोडक्यात बघूया. तर मी छोट्या छोट्या गोष्टींपासूनच तुम्हाला सांगेन. छोट्या छोट्या गोष्टी, उदाहरणार्थ टाईप, फॉन्ट चेंज करणं, ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत, इफेक्ट्स टाकणं, ह्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू आणि त्याच्यानंतर मग आपण परिपूर्ण म्हणजे त्या सॉफ्टवेअरचा तंतोतंत छोट्या छोट्या गोष्टींचाही आपण उपयोग कसा करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यात प्रथम आपण जेव्हा टायटल बनवतो तेव्हा आपल्याला, आता पूर्वी जसे टायटल बनवायचे त्यावेळेस टायटलमध्ये स्टार्टिंगला कलर बार टाकायचे. तर हा कलर बार का टाकायचे, तर आत्ता आपण पेन ड्राईव्ह किंवा PDमध्ये आपण पार्ट्यांना जॉब देतो किंवा पार्ट्यांचा जो काही डेटा वेडिंगचा असेल किंवा वेडिंग व्हिडिओ असेल, हे सगळे आपण डेटा आता पेन ड्राईव्हमध्ये देतो. आणि पेन ड्राईव्हचं कसं आहे की पेन ड्राईव्ह तुम्ही लॅपटॉपला, TVला, डेस्कटॉपला कुठेही इन्सर्ट केलात की तो कट टू कट प्ले होतो. जिथून तुम्ही प्ले कराल स्टार्टिंगपासून तो तिथून प्ले होतो. पण जेव्हा DVDच्या काळामध्ये किंवा DVD जेव्हा चालत होत्या त्यावेळेस DVD स्टार्टिंगला जेव्हा ट्रेमध्ये टाकत होते, जेव्हा ट्रेमध्ये टाकली जायची तेव्हा तिचे फर्स्ट पॉईंट घासले जायचे. तर ते घासू नयेत म्हणून स्टार्टिंगला कलर बार हा सोडला जायचा. तर आता आपण तसं तर कलर बार टाकला किंवा न टाकला तर एवढं काय गरजेचं नाही आहे, पण आपण कलर बारपासून सुरुवात करू. तर इथे मी हा कलर बार घेतलेला आहे. तर कलर बार घेण्यासाठी तुम्हाला ह्या आपल्या रूटच्या बाजूला जो फोल्डर आहे, रूटचा फोल्डर आहे, त्याच्यात राईट क्लिक मारून न्यू क्लिपमध्ये जायचं आणि न्यू क्लिपमध्ये कलर बार म्हणून तुम्हाला एक ऑप्शन मिळतं. या न्यू क्लिपमध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स मिळतात. त्याच्यामध्ये पहिला कलर बार, सेकंड कलर मॅट, दुसरा क्विक टायटलर आणि चौथा हेरोग्लिफ टायटलर. तर त्यातलं फर्स्ट जे आहे न्यू क्लिपमध्ये कलर बार, आपण त्या कलर बारला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला एक विंडो मिळतो कलर बारचा. आता या कलर बारच्या विंडोमध्ये आपल्याला खूप प्रकारचे कलर बार्स आहेत. कमीत कमी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 प्रकारचे कलर बार्स आहेत. तर आपल्याला जो कलर बार हवा असेल आपण तो चॉईस करू शकतो किंवा सिलेक्ट करून यूज करू शकतो. तर मी स्पेशल बार म्हणून आहे त्याला क्लिक करतो. आता ह्या कलर बारला ऑडिओ आपल्याला हवा असेल तर ह्या ऑडिओला आपण असंच ठेवायचं आहे. नको असेल तर मग त्याला क्लिक करून खाली म्यूट दिलेला आहे. म्यूट केलं की ह्या कलर बारच्या खाली जो एक आवाज असतो तो आवाज येत नाही. तर मी तेही तुम्हाला दाखवतो. तर आपण आता त्या कलर बारचा ऑडिओ ठेवलेला आहे आणि ओके केलं आहे. तर इथे आपल्याला हा कलर बार आलेला आहे. आता हा कलर बार इथे आपण घेतला टाईमलाईनवर.
तर इथे आता मी ऑडिओ घेतला नाही, ऑडिओ सिलेक्टेड नाही, त्यामुळे तो ऑडिओ देणार नाही. म्हणून मी काय करतो की टाईमलाईनवर व्हिडिओ आणि ऑडिओ सिलेक्ट करून नंतर हा कलर बार टाईमलाईनवर इम्पोर्ट करतो. तर बघा इथे आपल्याला कलर बार आला आहे आणि या कलर बारच्या खाली आपल्याला ऑडिओ मिळतो आहे. हा ऑडिओ आहे. हा जो कलर बार आहे हा व्हिडिओ आणि हा ऑडिओ, तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचा ऑडिओ मिळतो. तर आपल्याला ऑडिओ नको असेल तर पुन्हा आपण याला डिलीट करू आणि ह्या कलर बारला पुन्हा डबल क्लिक करून ओपन करू आणि इथे त्याला म्यूट करू. म्यूट केल्यामुळं काय होईल की आपल्याला फक्त कलर बारचा व्हिडिओ मिळेल आणि ऑडिओ त्याचा डिसेबल होईल. तर ऑडिओ आपल्याला मिळणार नाही. तर तिथे मी म्यूट करून ओके केलं. ओके केल्यानंतर आता मी हा व्हिडिओ घेतला खाली, तर हे बघा ह्याला ऑडिओ आलेला नाही. ऑडिओमध्ये याला ऑडिओ आलेला नाही. तर हा ऑडिओ नाही तर मी हा यूज करणार आहे की ज्याला ऑडिओ नाही. पण काय करणार मी त्याच्या आधी हे जे व्हिडिओ आणि ऑडिओचे जे सिलेक्टेड आहेत ते मी काढून टाकून इथे ट्रॅकला ड्रॅग केलेला आहे. आता हा आपला कलर बार आलेला आहे. अशा प्रकारे आपला कलर बार आला. आता कलर बार आल्यानंतर मी त्याला इफेक्ट देणार आहे फेड इन फेड आउट. एक नॉर्मली म्हणजे मी टायटल कसं बनवायचं याची सुरुवात तुम्हाला दाखवतो आहे. तर आता कलर बारला मी फेड इन फेड आउट देणार आहे. तर इथे आपल्याला एक ऑडिओचं लेवल मिळतं आणि एक मिक्सर म्हणून एक लेवल मिळतं. हे आपल्याला ब्ल्यू कलरच्या ह्याच्यामध्ये दिसतं. तर मिक्सरमध्ये आपण फेड इन फेड आउट देऊ शकतो. तर मी आता समजा की मला फेड इन आणि फेड आउट द्यायचं आहे. तर मी स्टार्टिंगपासून काही सेकंद पुढे आल्यानंतर एक मार्क इन बनवला. कीबोर्डवरती व्ही दाबून एक मी मार्क बनवला आणि त्या मार्कला क्लिक केल्यानंतर ज्या ट्रॅकवर माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मी क्लिक करून त्याच्या समोर जे ट्रॅक आहे त्या ट्रॅकला सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर मी इथे बघा जर सिलेक्ट नसेल किंवा दुसरा सिलेक्ट असेल तर इथे दाखवणार नाही. हे मी फेड इन फेड आउटचे घेतले आहेत. हे पण तुम्ही तुमच्या सेटिंग्समध्ये जाऊन इम्पोर्ट करू शकताय. मी हे इम्पोर्ट केलेले आहेत. हे तुम्हाला मी नंतर हवं तर दाखवीन. तर आता मी ह्याला सिलेक्ट केलं आणि मला कुठून फेड इन आणि फेड आउट पाहिजे तिथे मी कर्सर आणला आणि फेड इनला मी फक्त व्हिडिओला क्लिक केलं. तर हे बघा इथे मला इफेक्ट मिळाला. तर हा फेड इनचा इफेक्ट रेडी झाला आहे माझा. आता मला फेड आउट करायचं तर मी इथे शेवटला आलो, मार्क केला आणि मार्क आऊटच्या नंतर फेड आऊट व्हिडिओ, फेड इन आणि फेड आऊट, हे बघा इथे फेड इन आणि फेड आऊटचा रेडी झालेला आहे. तर आता माझी क्लिप अशा प्रकारची फेड इन आणि फेड आऊटमधून येईल. ओके मित्रांनो, तर कलर बारचं झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण जशी पार्टी असेल, कोणी जय भीम पार्टी असेल, कोणी महाराष्ट्रीयन पार्टी असेल, कोणी साऊथवाली पार्टी असेल, कोणी पंजाबी पार्टी, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या धर्माच्या पार्ट्या असतात. त्यांच्या हिशोबाने त्यांच्यानुसार आपण त्यांच्या देवाचं चलचित्र आपण वापरतो किंवा देवाची इमेज वापरतो. तर इथे आपण एक तात्पुरतं किंवा एक टायटल बनवण्याच्या हिशोबात मी जय भीमचं एक भगवान बुद्धांची इमेज इथे डाउनलोड करून घेतलेली आहे. तर ती मी इथे करतो. तर बॅकग्राऊंडसाठी मी इथे एक इमेज घेतलेली आहे. ही स्टील इमेज आहे. याच्यामध्ये चलचित्र की म्हणजे ही व्हिडिओ इमेज नाही, ही स्टील इमेज आहे. तर या स्टील इमेजला इथे दोन बाजूला ब्लॅक स्पॉट आलेला आहे, ब्लॅक आहे. तर ही इमेज जी आहे ही 4:3 रिझोल्युशनमध्ये आहे. तर हिला मला फुल फ्रेम करायची आहे. तर फुल फ्रेम करण्यासाठी मी या क्लिपला सिलेक्ट केलं, त्याच्यावर राईट क्लिक मारलं आणि लेआउटरमध्ये गेलो. तर लेआउटरचा शॉर्टकट F7 पण आहे किंवा मग याला राईट क्लिक मारून लेआउटरमध्ये पण जाऊ शकता किंवा इन्फॉर्मेशन, हे मी एवढं सांगत नाही असणार, ते तुम्हाला माहितीच असणार. तर मी याला राईट क्लिक मारून लेआउटरमध्ये गेलो आणि लेआउटर याचा ओपन केला. हा लेआउटर या इमेजचा आहे. तर आता इथे जे ब्लॅक दोन बाजूला दिसतं आहे मला हे नको आहे. तर त्यासाठी मला ही इमेज स्ट्रेच करावी लागेल. पण स्ट्रेच करताना मला दोन प्रकारे आहे. एक मी इथे पकडून ताणून करू शकतो किंवा मग डायरेक्टली मी इथे क्लिक केलं तरी ती मिळेल मला. तर माझी इमेज कट टू कट तिथे बसेल. पण समजा ही इमेज आता सध्या बघा ही इमेज पूर्ण वाढलेली आहे, पण मला तसं नको असेल आणि मी इथं क्लिक केलं तर ही इमेज परत करतो, रिसेट ऑल.
आता ही इमेज अशी आहे, तर मी इथे क्लिक केलं तर ही बघा, ही इमेज फक्त इथून वाढणार, वरती नाही वाढणार. त्याच्यामुळं ह्या क्लिपचं जे एक्सेप्ट रेशो आहे हा चेंज झाला. जर ही इमेज, आता ही फक्त इमेज एक कलर आहे त्यामुळं चालून जाते, पण जर मी त्या ठिकाणी प्राणी किंवा माणूस किंवा माणसांची वगैरे अशी इमेज जर वापरली तर ती स्ट्रेच होणार, ती अशी ताणली जाणार, तिचा ॲस्पेक्ट रेशिओ चेंज होणार. तर मला तसं नको आहे. तर मी म्हणून परत रिसेट करून ओके करतो आणि ह्या क्लिपला इथे मार्क इन ठेवून क्लिक ठेवून ओके केलं. तर बघा, ही क्लिक सगळीकडनं वाढलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला ही इमेज वाढवून घ्यायची आहे. आता ही इथे आली, हा माझा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. आता मला याच्यावरती हे भगवान बुद्ध जे आहेत किंवा ह्या भगवान बुद्धांची इमेज जी आहे ती इथे घ्यायची आहे, बरोबर. तर मी काय करणार आहे, त्यासाठी याचं ड्युरेशन या इमेजचं थोडंसं आपण वाढून घेऊ आणि ही इमेज आहे तिला त्याच्याबरोबर घेऊ. आता अशा प्रकारे माझी इमेज रेडी झालेली आहे. पण मला ही इमेज एकत्र हवी आहे, म्हणून मी काय करणार, सिलेक्ट केलं या दोन्ही क्लिपला आणि एडिटमध्ये जाऊन ॲड सिक्वेन्स इन बिन, त्याच्यामध्ये मी सिलेक्टेड क्लिप आहेत माझ्या ह्या दोन्ही क्लिपला सिलेक्ट केलेत, मार्क इन मार्कआउट वगैरे नाही किंवा ऑलला नाही. तर मी सिलेक्टेड क्लिपला क्लिक केलं आहे. तर इथे बघा, मला त्याची एक वेगळी इमेज सिंगल लेअरमध्ये मिळाली. आता मला हे नको आहे, कारण ही डबल लेअर आहे, ही मी काढून टाकली आणि सिंगल लेअरला खाली घेतलं. आता सिंगल लेअरमध्ये माझ्या दोन इमेजेस या आलेल्या आहेत, एक बॅकग्राऊंडची इमेज आणि एक भगवान बुद्धांची इमेज. ह्या दोन्ही इमेज मला आलेल्या आहेत. आता मला याला थोडासा इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट देण्यासाठी मला थोडंसं ओल्ड इमेज टाईप हवं आहे. तर मी इफेक्टमध्ये जाऊन ओल्ड मूव्ही किंवा ओल्ड इमेज हा इफेक्ट बघेल. तर मी व्हिडिओ फिल्टरमध्ये गेलो. व्हिडिओ फिल्टरमध्ये मला ओल्ड मूव्ही किंवा ओल्ड फिल्म हा इफेक्ट भेटला. हा इफेक्ट मी उचलून याच्यावर ड्रॅग केला. आता ड्रॅग केल्यानंतर माझं इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन मी त्याला ओल्ड मूव्हीच्या इफेक्टला डबल क्लिक करून ओपन केलं. आता मला बॉर्डर जी आहे, हे जी इमेज जी आहे, या इमेजची बॉर्डर जी आहे ती थोडीशी ब्लॅक करायची आहे. तर मी क्लिक केलं तर बघा, तुम्हाला जाणवेल की थोडीशी ब्लॅकनेस आलेली आहे. नंतर मला किती ब्लॅक हवी आहे ती मी सिलेक्ट करणार. आता सिलेक्ट केल्यानंतर बघा की इथे माझा इफेक्ट कशा प्रकारे झालेला. तर मी इथे थोडासा प्ले करतो. बघा, चित्र थोडं हलतं आहे, थोडंसं त्याच्यावर स्पॉट्स वगैरे आले. म्हणजे जुन्या टाईपचा जो मूव्ही असायचा तो हा इफेक्ट आहे, तो इफेक्ट मी याच्यावर टाकलेला आहे आणि याला ओके केलेला आहे. आता ओके म्हटल्यानंतर माझा हा इफेक्ट रेडी झाला. आता पुन्हा ह्या क्लिपला पण मी मार्क इन मार्क आऊट म्हणजे फेड इन आणि फेड आऊट देणार आहे. तर फेड इन फेड आऊट देण्यासाठी पुन्हा मी इथे येणार. मी हा इफेक्ट उचलून पण याच्यावर ड्रॅग करू शकतो किंवा मग मार्क इन मार्क आऊटही देऊ शकतो. मी या क्लिपला सिलेक्ट केलं. इथे माझे दोन्ही मार्क इन मार्क आऊटचे टूल्स ओपन झालेले आहेत. तर मी याला क्लिक केलं, मार्क इन मिळाला. शेवटला गेलो, याला क्लिक केलं, मार्क आऊट मिळाला. माझ्या दोन्ही मार्क इन मार्क आऊटचे इफेक्ट रेडी झालेले आहेत. आता यानंतर मी या क्लिपला राईट क्लिक मारून रेंडर करतो. रेंडर केल्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यूला व्हिडिओ अटकत नाही, व्हिडिओ प्रॉपर आपल्याला दिसतो. त्यासाठी मी हळूहळू रेंडर करून तो व्हिडिओ बघत आहे. दोन्ही प्रकारे टाईमलाईन पण रेंडर केली. आता बघा, हा व्हिडिओ माझा असा असेल. ओके, आता ही माझी क्लिप रेडी झाली. आता याच्यामध्ये मला काहीतरी कमी वाटतं आहे की इथे फक्त बॅकग्राऊंडला एक इमेज आहे आणि भगवान बुद्धांची एक इमेज आहे. या दोन इमेज मी वापरल्यात, पण मला इथे टेक्स्टमध्ये काही नाही आहे. तर मी हा टेक्स्ट EDSच्या टायटलमध्ये पण ओपन करू शकतो किंवा आपण जे आता सॉफ्टवेअर बोललो होतो की प्रोडॅक्ट हेरोग्लिफ, त्याच्यामध्ये पण यूज करू शकतो किंवा त्याच्यातही टायटल बनवू शकतो. तर म्हणून मी काय करणार आहे, ह्या क्लिपला सिलेक्ट केलं, इफेक्टमध्ये गेलो. इफेक्ट पॅनलमध्ये आपल्याला इफेक्टच्या पॅनलमध्ये मी शोधा वगैरे काय सांगणार नाही, तुम्हाला मिळणार ते. तुम्ही जर इन्स्टॉल केलं असेल प्रोडॅक्टचं व्हर्जन तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हर्जन असतील, एक विटासिन आणि दुसरं प्रोडॅक्ट हेरोग्लिफ. हे दोन्ही तुम्ही इन्स्टॉल केलात तर त्यात तुम्हाला प्रोडॅक्टमध्ये ते मिळून जातील. तर आता प्रोडॅक्टच्या हेरोग्लिफला ह्या टूलला मी उचलून ड्रॅग करून माझ्या त्या क्लिपवर टाकलं. आता क्लिपवर टाकल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशनमध्ये बघा हेरोग्लिफ फिल्टर म्हणून दिसतं आहे.
आणि इथं या स्क्रीनवर तुम्हाला हेरोग्लिफ, टायटलर, डिझायनर, कंपोजर आणि फिल्टर हे पण दिसतं आहे, बरोबर. तर आता मी हेरोग्लिफ, टायटलर फिल्टर याला ओपन करतो. डबल क्लिक करून ओपन केलं. आता हे ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारचा विंडो मिळतो. या विंडोमध्ये आपल्याला स्टार्ट इन रीड मोड याच्यावरच क्लिक करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कशावर नाही. फक्त स्टार्ट इन रीड मोडवर क्लिक करून ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर हा पूर्ण सॉफ्टवेअर, हा जो हेरोग्लिफ प्रोडक्टचा जो सॉफ्टवेअर आहे हेरोग्लिफ, हा ओपन होईल. आता ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा टूल येईल. तर तुम्ही जर काही इथे सेव्ह केलेले प्रोजेक्ट्स असतील तर ते रिसेंट प्रोजेक्टमध्ये दिसतील, पण आपल्याला नवीनच प्रोजेक्ट करायचा आहे म्हणून मी न्यू प्रोजेक्टला क्लिक केलं. आता न्यू प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे हा सॉफ्टवेअर पूर्ण दिसतो आहे. आता इथे बघा, मी माऊसनी कुठेतरी क्लिक केलं की इथे बघा आपल्याला एक डॉट डॉट मिळतात. ह्याला आपण सिलेक्ट करून डिलीट करायचं आहे. आता आपण जे टाईप करणार आहे, पण ह्या टाईप करण्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंड जे आहे, जे आपण टाईप करणार आहे ते आपण भगवान बुद्धांची इमेज आहे त्याच्यावर टाईप करणार आहे, पण ती आपल्याला इथं दिसत नाही आहे. तर काय होतं की आपण कन्फ्यूज होतो की आता आपण जर टाईप करायचं तर ते टायटलर किती वर किंवा किती खाली आलं पाहिजे, त्याची सेटिंग कुठे बसली पाहिजे, कुठपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे हे आपल्याला दिसत नाही. तर ते दिसण्यासाठी आपल्याला व्ह्यूच्या बाजूला बघा, इथे ग्रास व्हॅली EDS8 हे आपल्याला दिसतं आहे. जे फाईल, स्टार्ट, इन्सर्ट, लेआउट, डिझाईन या स्लाईनमध्ये पुढे ग्रास व्हॅली EDS8 हे ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला खूप सारे अप्लाय टायटल वगैरे, रेंडरिंग वगैरे दिसतं आहे. त्याच्याच बाजूला ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमध्ये शो व्हिडिओ बॅकग्राऊंड याला आपण क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यावर तुमचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. आता दिसल्यानंतर आता तुम्हाला इथे राईट क्लिक मारून न्यू घ्यायचं आहे. ही जी ब्लँक स्क्रीन आहे, ह्या ब्लँक स्क्रीनवर कुठेही तुम्ही राईट क्लिक मारा आणि न्यू घ्या. न्यू घेतल्यानंतर तुम्हाला एक विंडो दिसेल. इथे आता तुम्हाला टाईप करायचं आहे. आता मी तथागत भगवान गौतम बुद्ध किंवा नमो बुद्धाय टाईप करतो. तर नमो स्पेस बुद्धाय. ओके. आता मी कुठेतरी साईडला क्लिक करून याला राईट क्लिक मारून एडिट मोडला जाऊन सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर याला मी सेट करण्यासाठी घेतलं. आता सेट करण्यासाठी मला कुठे हवं आहे तिथे मी घेतलं. त्यानंतर मला याचा फॉन्ट चेंज करायचा आहे, कलर्स चेंज करायचे आहेत, बेवल इम्बेस वगैरे, म्हणजे मला याच्यावर कलर्स वगैरे करेक्शन करायचे आहे. तर मी स्टार्ट मेनूमध्ये आलो. हे डिझाईनमध्ये पण तुम्ही करू शकता, पण मी स्टार्ट मेनूमध्ये आलो. मला फॉन्ट चेंज करायचे आहेत. तर इथे प्रोडक्ट सँड्स जे दाखवलं आहे प्रोडक्ट, तिथे माझे फॉन्ट्स आहेत. आपण जे इन्स्टॉल केलेले फॉन्ट्स आहेत ते तिथे आहेत. तर मी हे हळूहळू खाली येऊन आपल्याला ज्या प्रकारचे फॉन्ट्स हवेत ते तुम्ही सिलेक्ट करा. आता मी हे फॉन्ट सिलेक्ट करतो. ओके. आता हे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 हे 8 आपल्याला डॉट जे दिसत आहेत मी ते साईडला घेतो. हे बघा. तर ह्या डॉटला खाली आणि वर जो डॉट आहे ह्याला जर घेतला तर तुमचा फॉन्ट्स जो चारी बाजूने मोठा व्हायला पाहिजे तो होणार नाही, तो असा उभा स्ट्रेच होणार. जर मधल्याला याला केला तर हा लांबलचक स्ट्रेच होणार. तर मला तसा नको आहे. मला तो नॉर्मली सगळीकडून हवा आहे म्हणून मी 4 कॉर्नर जे आहेत त्यातला एका कुठल्या तरी कॉर्नरला पकडून स्ट्रेच करणार. स्ट्रेच केल्यानंतर तो मोठा झाला. आता मी याला सेट केलं. आता मला ह्या फॉन्टला शॅडो द्यायची आहे, थोडीशी बॅकग्राऊंडला शॅडो हवी. तर इथे आपल्याला बघा ए दिसतं आहे. स्टार्ट मेनूमध्येच आपण स्टार्टच्या विंडोमध्येच इथे ए दिसतो. त्या एला क्लिक केलं. एला क्लिक केल्यानंतर आपल्याला मोर ऑप्शन्स मिळतं. या मोर ऑप्शन्सला क्लिक करून आपल्याला एक विंडो मिळेल. ती विंडो आपल्याला त्या विंडोमध्ये सरफेस, आउटलाईन, शॅडो वगैरे भरपूर असे इफेक्ट्स मिळतात. आता ह्याच्यात सरफेस म्हणजे ह्याला जो कलर द्यायचा आहे तो सरफेस, आउटलाईन ह्या टायटलची आउटलाईन, तर मी शॅडो देणार आहे. तर मी शॅडोवर क्लिक केलं तर शॅडोचे इथे 4 प्रकारचे शॅडोचे विंडोज आहेत. तर त्यातला मला कुठला हवा आहे तो मी सिलेक्ट करणार आणि त्याला ओके करणार. ओके. आता या शॅडोमध्ये पण जर मला काय करेक्शन करायचं असेल तर या शॅडोमध्ये इथे मी क्लिक करणार, त्याच्यामध्ये मला आणखी टूल्स मिळणार. पण मी नॉर्मली आता हेच वापरणार आहे आणि बेवेल करणार आहे. तर बेवेलमध्ये मला हा इफेक्ट आवडला, ओके केला. आता सेव्ह करताना आपल्याला काय करायचं आहे,
की हे जर बॅकग्राऊंड आपण सेव्ह ठेवलं तर हे बॅकग्राऊंड पण सेव्ह होणार. म्हणून हे बॅकग्राऊंडचं काम आता माझं संपलं आहे. माझी टायटलची जी सेट करण्याची जी जागा होती ती मला मिळालेली आहे, ती मी सेट केलेली आहे. आता मला या बॅकग्राऊंडची एवढी आवश्यकता नाही. म्हणून मी पुन्हा ग्रास व्हॅलीच्या टूलमध्ये येऊन शो व्हिडिओ बॅकग्राऊंडला क्लिक केलं तर ते निघून गेलं. आता मी इथे अप्लाय टायटल, मग इथून पण सेव्ह करू शकतो किंवा इथे पण अप्लाय टायटल इथे पण सेव्ह करू शकतो. म्हणून मी इथे सेव्ह केलं. ओके, तर बघा इथे माझा टायटल आला. पण आता हा टायटल इथे आलेला आहे. ओके, डन. पण ह्या टायटलला मी इफेक्ट नाही दिला आहे की इन आणि आऊट किंवा इन कसा आला पाहिजे, तर मी तो इफेक्ट नाही दिला आहे. तर त्यासाठी आपण काय करूया की आपण ह्या प्रतिमेला जिथून फेड इन फेड आऊट केले तर तिथे येऊन कर्सर मी थांबवला आणि पुन्हा ह्या हेरोग्लिफ टायटलरला क्लिक केलं. पुन्हा रीड मोड, आपलं सॉफ्टवेअर पुन्हा ओपन झालेला आहे. आता बघा इथे मला हा जो विंडो आहे किंवा हा जो टायटल आहे याला मला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी याला क्लिक केलं आणि इथे ॲनिमेशन म्हणून आहे, त्या ॲनिमेशनला क्लिक केलं आणि फेड इन. तर फेड इनमध्ये मला हे इफेक्ट्स आहेत. ओके, हे इफेक्ट्स मी तुम्हाला नंतर एकदम परिपूर्ण एक्सप्लेन करेन. आता मी फक्त जो इफेक्ट आहे तो तुम्हाला कसा टाकायचा तो मी तो दाखवतो. इफेक्ट अप्लाय केला. इथे बघा आपल्याला एक ब्ल्यू स्क्रीन आणि एक येलो स्क्रीन. तर येलो स्क्रीन जी आहे त्याच्यात आपल्याला इफेक्ट दाखवतो आहे आणि ब्ल्यू स्क्रीन ही नॉर्मल आहे. पण आता ही जी लेअर आहे किंवा हा जो टाईमलाईन आहे हा मी थोडासा पुढे करेल, कारण मी त्या व्हिडिओमध्ये EDSमध्ये स्टार्टिंगला फेड दिला आहे. जर मी ही क्लिप मागे घेतली नाही तर तो फेड त्या फेडमध्ये हा इफेक्ट जो आहे त्या फेडमध्ये निघून जाईल. हा इफेक्ट मला मिळणार नाहीत किंवा दिसणार नाही. म्हणून मी याला थोडासा मागं घेतला आणि पुन्हा ग्रास व्हॅलीला किंवा त्याला न करता डायरेक्टली देऊन अप्लाय केलं. आता बघा माझा इफेक्ट रेडी झाला आहे. ओके, आता अशा प्रकारे हा माझं फर्स्ट टायटल जे होतं ते आपण रेडी केलेलं आहे. आता याच्यानंतर मग हे फेड इन झालं. आता याच्यानंतर आणखी पुढे जाऊन आपल्याला थोडंसं वेडिंगचं आपण जसं आपण सुविचार वगैरे बोलतो ना, वेडिंगचे काही क्लिप आर्ट्स वगैरे किंवा चांगले शब्द, 2 शब्द असे लिहिलेले असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत. तर मी काय करतो, पुन्हा आता ही जी इमेज घेतली आहे ह्या इमेजला पुन्हा मी लेआउटरला जाऊन पूर्ण इमेज मला स्क्रीनवर घ्यायची आहे. मी ती वाढवून घेतली. ओके, आता पुन्हा मी ह्याला इफेक्ट देणार आहे. ते इफेक्ट, हा जो इफेक्ट आहे हा उचलून याच्यावर ड्रॅग केला तर मला दोन्ही मार्क इन मार्क आऊट म्हणजे फेड इन फेड आऊट मिळाले. आता याच्यावरती मला हे हवं आहे की ते आपण जे सुविचार वगैरे टाकणार आहे ते हवं आहे. पण त्याच्या आधी मी काय केलं की ह्याच्यावर जो इफेक्ट आहे ओल्ड मूवीचा तो मी ह्याच्यावर टाकून घेणार आहे. कारण हा जो इमेज आहे बघा हा पूर्ण व्हाईटिश वाटतो आहे, त्यामुळे त्याच्यावर मला ब्लॅकच टायटल किंवा फॉन्ट्स टाकावं लागेल. म्हणून मी त्यासाठी थोडं सॉफ्ट करण्यासाठी, ब्लॅक करण्यासाठी हा इफेक्ट टाकला. आता काय करायचं आहे, पुन्हा इफेक्टमध्ये यायचं आहे आणि प्रोडक्ट हेरोग्लिफ याचा इफेक्ट टूल उचलून याच्यावर टाकायचा आहे आणि पुन्हा इथे आल्यानंतर त्याला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर आपण पुन्हा इथे न्यू प्रेसेटमध्ये ओपन केलं आहे. कुठेतरी साईटला क्लिक करून याला डिलीट मारायचं आहे. आता आपल्याला सुविचार माहीत नाही, वेडिंगचं जे काही एखादा सुविचार असेल इंग्रजीमध्ये तो आपल्याला माहीत नाही. तर तो माहीत करण्यासाठी काय करायचं आपण, तर गुगल ओपन करू आणि गुगलमध्ये आपण न्यू टॅब घेऊ. इथे मी गुगल टाईप करतो. ओके, गुगल टाईप केल्यानंतर गुगल ड्राईव्ह नको आहे मला. ओके, आता इथे गुगल आल्यानंतर मी वेडिंग कोड
QUOTE वेडिंग कोट्स आणि पुढे टेक्स्ट. म्हणजे मला फॉन्ट्स मिळतील, तर ते फॉन्ट्स मी कॉपी करून तिथे टाईप करणार आहे. तर इथे आपण कोणत्याही वेबसाईटला क्लिक करा, त्याच्यामध्ये आपल्याला वेडिंगचे चांगले चांगले सुविचार वगैरे कोट्स वगैरे मिळतात. तर त्यातला आपल्याला जो आवडेल तो आपण सिलेक्ट करून कॉपी करून घेऊया. आता फॉर्मलमध्ये जाऊन मी सिलेक्ट करतो एखादा. समजा मी हा घेतला लास्टवाला, याला मी कॉपी केला. ओके. आता इथे राईट क्लिक मारून न्यू टॅबला क्लिक केलं आणि इथे पेस्ट केला. ओके. पेस्ट केल्यानंतर आता मला कुठे कुठे शब्द तोडायचे आहेत, म्हणजे आपल्याला पॅरेग्राफ बनवायचं आहे. तर आता इथे मी राईट क्लिक मारून एडिट मोडला जाऊन टेक्स्टमध्ये आलो. आता टेक्स्टमध्ये आल्यानंतर इथे क्लिक केलं आणि याला एंटर मारला. त्याच्यानंतर माझा सेकंड शब्द मला इथून कट करायचा आहे, बट एंटर मारला. ओके. आता हे झालं, पण हे जे शब्द आहेत हे प्रॉपर पॅरेग्राफमध्ये बसले नाहीत, म्हणून मी लेआउटमध्ये आलो आणि सेंटरमध्ये क्लिक केला. आता सेंटरमध्ये क्लिक केल्यानंतर ते प्रॉपर सेंटरमध्ये बसले. लेआउटमध्ये पुन्हा मी इथं घेतले सेंटरला. आता याचा मला कलर करेक्शन करायचं आहे, तर याचं मी ब्लॅक कलरमध्ये करणार आहे. तर मी याला सिलेक्ट करून ब्लॅक कलर दिला. ॲनिमेशनमध्ये आलो. पुन्हा नवीनच करावं लागेल. हा प्रॉब्लेम येतो आहे मित्रांनो, तर याला आपण कॅन्सल करा आणि पुन्हा याच्यात हा जो हेरोग्लिफ टायटलर आहे याला परत ओपन करा. न्यू प्रीसेट, डिलीट, राईट क्लिक मारून न्यू, पुन्हा एडिट मोडमध्ये जाऊन टेक्स्टला क्लिक करा. इथे बघा तुम्हाला येलो कलरची लाईन दिसते. ही बघा, ही लाईन येलो कलरची लाईन, ती आल्यानंतर एंटर मारा. आता बघा इथे आहे ती येलो कलरची लाईन. पुन्हा ॲरोनी ती पुढे घ्या. तुम्हाला कुठे शब्द खाली घ्यायचे आहेत. आता मी या ए पासून खाली घेतो आहे. ओके. आता याची साईज मी कमी करून देतो या टेक्स्टची आणि लेआउटरला क्लिक करून सेंटरला केलं आणि इथे सेंटर. आता याला ब्लॅक कलर. ओके. सिलेक्ट करून ॲनिमेशन, फर्स्ट फेड इनमध्ये कोणत्या प्रकारे. ओके. बॅकग्राऊंड नाही आहे, सेव्ह केलं. आता बघा इथे पण माझ्या ह्या फेड इनमध्येच टायटल येतं आहे, तर ह्या फेड इनमध्ये टायटल आलं नाही पाहिजे, म्हणून परत मी हेरोग्लिफला क्लिक केलं. स्टार्ट मोडमध्ये आलो. काही करायचं नाही मित्रांनो, फक्त आपली ही जी सिक्वेन्स आहे, ही जी टाईमलाईन आहे, ही थोडीशी मागे घ्यायची आणि परत इथे येऊन सेव्ह करायचं आहे. ओके. आता बघा, ओके, सगळ्यांना सिलेक्ट करून मी रेंडर करतो. टाईमलाईनला रेंडर करून घेऊया.
तर बघूया मित्रांनो पहिल्यापासून आपलं टायटल कसं दिसतंय. ओके मित्रांनो, तर आता मी तुम्हाला एवढंच सॅम्पल म्हणून दाखवलं आहे. आता इमेजेस वगैरे कसे वापरायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. तोपर्यंत धन्यवाद.